सहज उजव्या हातानं भावाच्या गालावर हात फिरला. दादा मला कशाचीच कमी नाही, पण हात चरचर लागला पुशेट. विराट राजाचा एक मुलगा मृत्यू पावला होता. नाही, चुकून बोललो. पांचाळ नरेशाचा एक मुलगा मृत्यू पावला, एक जिवंत होता. त्यानं हातात हात घेतला आणि विचारलं, ताई हात चरचर कस काय झाले? घरातली सगळी कामं मलाच करावं लागतील. तू राजकुमाराला दिलंय, तुला सगळं झालं रे दादा. माझ्या दिरानं आमचं सगळं हिसकून घेतलंय. सुईच्या आणीवर बसली इतकी सुद्धा माती दुर्योधन आम्हाला देणार नाही. काय उदार भाऊ असेल बघा. देवाला जितक्या मुली होत्या का तितक्या दाशा भावानं द्रौपदीला देऊन टाकल्या. 48,324 देवाला तितक्याच मुली होत्या. 16,108 गुणिले 3, प्रत्येकीला 3-3 मुली झाल्या. 48,324 दाशा जिच्या हाताखाली सोन्याच्या पाटावर बसून भांडे घासीत होत्या. भांडे खापराचे असतील का? पाट जर सोन्याचा असेल तर भांडे कसे असतील रे? सोन्याचीच भांडे. मग एवढ्या मोठ्या वैभवात वावरणारी द्रौपदी माझ्या माईनो विराट राजाच्या घरी शेण काढायची वेळ आली. शेण काढायची वेळ आली. नष्टचर्या सांगतोय तो संती केला ऋणी. काय कर्ज आहे संतांचं देवावर याचा पुरावा. आणि मी बोट केल्याच्या नंतर दुसरं कडवं म्हणायचं मात्र सगळ्यांनी, कारण त्याचा सिद्धांत आहे म्हणून नाचे मागे. आणि शक्यतो रामेश्वर सगळ्यांना एक प्रमाण देऊ, सगळ्यांना देऊ. « 48,324 दाशाजीच्याकडं तिला शेण काढायची वेळ आली. आणि ज्याच्याकडे जरा जोरा आहे ती पंजावत चालायली. टाचा टेकीच ना. मी म्हणलं खाली पडशील मंजुळा, थुतर गितर फुटन बाई तू, जरा टाचा टेकी जाय ना. काहीच नाही, लय थोडस आहे तुझ्याकडं. हिडेवन नको करू अशी. हो, 48,324 दाशा. काय घ्यायचं आजच्या कीर्तनातून माहिती आहे? आपल्याकडं अब्जानं जरी वैभव असेल तरी पण आपल्याला गाडीभर सरपणात आपल्या घरातले फुकून देणार आहेत इतकं समजून जगायचंय. कोणाचा अपमान नाही करायचा. एखाद्या गरीबाला उच्छेदून बोलायचं नाही. एखाद्याची साडी साधी असेल, कोणाची चोळी फाटकी असेल, कोणी शिवलेलं लुगडं घातलं असेल, परिस्थिती असेल. महाराज तुम्हाला किती श्रीमंत किती भिकारी करायचं? जिला लक्ष्मी म्हणतात 6 महिने 26 दिवस राक्षसनीच्या तोंडाचा वास घेत बसली सीता. वेळ कोणावर काय येईल काय सांगता येत नाही, म्हणून कोणाला कधी उच्छेदन करायचं नाही. गरिबीच्या बाबतीत तर कधीच कोणाला हेलना करावेलना करायची नाही. इतकं जरी आजच्या कीर्तनातून घेतलं तरी ठीक झालं. कारण परिस्थिती फार बिकट आहे. 527 एकर जमीन एका व्यक्तीकडं. मी 6वीला असताना लग्नाला गेलो. ती व्यक्ती, पूर्वीच्या काळात लग्न लांब होत नव्हते, पण फक्त ती व्यक्ती लग्नाला येणार आहे म्हणून 1.5 तास लग्न लांबलं. 527 एकर जमीन. आज त्या जमिनीचा भाव आहे पुसेट 20 ते 25 लाख रुपये एकर. पण 527 एकर जमिनीचा मालक मी 6वीला असताना डोळ्यानं पाहिला, आणि तोच माणूस ग्रामपंचायत मध्ये मेलेला मी डोळ्यानं पाहिलाय. इतकी लक्ष्मी चंचळ आहे. म्हणून कोणाला उच्छेदून बोलू जाऊ नका. ज्या घरच्या बायका आंब्याखाली हुरडा खायला गेल्या तर आंब्याखाली सुद्धा लोड पाठीला घेऊन हुरडा खात होत्या. एकीला दात नसल्यामुळे गडी हुरडा कुटून देत होता. आज त्याच कुटुंबातल्या बायका संभाजीनगरला मेसचे डबे करतात. कोणाला उच्छेदायचं नाही. राजेहो संपत्ती वाटुळे ही कोण्या दिवशी येईल, कोण्या दिवशी काय करायला लागेल काहीच नाही. बघा 48,324 दाशाजीच्याकडे जिला शेण काढायची वेळ आली. काय कोमल हात असतील तिची. विराटाच्या पत्नीनं दळायला बसली एके दिवशी. पूर्वीच्या काळात गिरण्या नव्हत्या. आणि विराट राजाच्या पत्नीला ज्या दाशीच्या हातचं दळण आवडते ती दाशी गैरहजर होती. म्हणून विराट राजाच्या पत्नीनं एक विचार केला, आपल्याकडे शेण काढायला. तिला शैरंद्री म्हणायचं द्रौपदीला, कृष्णा. पण द्रौपदीचा भाव, ती श्रद्धा, ते स्वरूप, ते वागणं विराट राजाच्या पत्नीला आवडलं. आणि सांगितलं, ए शैरंद्री. काय नाव होतं? शैरंद्री.
राजे हो, संध्याकाळी जेवायला जिला नसलं तरी तिला तो शब्द वापरला तर ती चप्पल हाणीन आपल्याला, चप्पलनं तोंड फोडीन आपलं. आणि एवढ्या मोठ्या पुरुषार्थी लोकांची बायको, तिला शैरंद्री म्हणावं. जी अगं थोडीशी अडचण आली, दळते का? जी. द्रौपदीनं जात्यावर दळले, तिच्या हाताला फोड आलेत. दाखवून कोणाला? कोण होतं दुःख ऐकायला? विराट राजाच्या घरी द्रौपदी पहिल्या दिवशी पोचली. त्या दिवशी मुक्काम झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी उठले, शेणाचं टोपलं हातात घेतलं आणि गाईचं शेण काढलं आणि नेऊन टाकलं. गाईच्या गोठ्यात परत आल्याच्या नंतर पंढरपुरातला मालक द्रौपदीला भेटलाय. मनोनी नाचे मागे मागे. ऋणी महाराज, कर्ज आहे देवाच्या डोक्यावर. दादा आलात? हो ताई आलो. काय काम आहे? काही नाही. आंघोळ झाली? नाही दादा, अजून 10-15 टोपले शेण टाकायचे राहिले. बरं, एक सांगण्याकरता आलो. आंघोळ झाल्याच्या नंतर तू जिथं डोकंही चरशील का, त्या जागेवर पडलेली केस शेणाच्या गोळ्यानं अशी जमा करायची आणि एका कोपऱ्यात तो शेणाचा गोळा वाळवायचा आणि 10-15 दिवसाला ती गोळे जाळून टाकीच आहे. द्रौपदीनं सांगितलं, दादा असं का? ताई, हस्तिनापुरामध्ये आणि इंद्रप्रस्थामध्ये 4 ते 6 लोकांना माहिती आहे की तुझ्या डोक्याचे केस खाली पडल्याच्या नंतर कृष्ण म्हणतात. आणि दुर्योधनाचे गुप्तचर जर विराट राजाच्या नगरीमध्ये उकंड्याला कान लावायला आले आणि उकंड्यातून जर कृष्ण कृष्ण आवाज निघाला तर गुप्तचर म्हणतील द्रौपदी विराटाच्या घरी आहे आणि तुमचा अज्ञातवास मातीत जाईल. पुन्हा 12 वर्ष वनवास आणि पुन्हा 1 वर्ष अज्ञातवास. जगाचा बाप रडतोय. ताई, तुला विनंती आहे, तुझ्या डोक्यातले केस उकंड्यात जाऊ नको. काय पुरुषार्थ असेल या लोकांचा. या लोकांसाठी माऊली किती येडं झाले सांगू तुम्हाला. हा अर्जुन काम्यक नावाच्या वनात गेला. ठिकाणात ताकद असते. काम्यक नावाच्या वनात पुरुषार्थी माणूस गेला की त्याचा काम उत्पन्न होतो, त्याला त्याची पत्नी आठवती. एक काम्यक वनाचा सिद्धांत आहे. अंबिका नावाच्या वनात, भागवत आहे का लक्षात येईल तुमच्या, अंबिका वनामध्ये पुरुष गेला की त्याची बाई होती. फक्त शंकर वगळता भगवान शिवजी सोडून दिले तर जगातला कोणता जरी माणूस गेला तर त्याची स्त्री होते. ही अंबिका वनातली ताकद आहे. विश्वात 1-2 सरोवर आहेत. त्या सरोवरात माणूस पडला की त्याची बाई तयार होती. एका सरोवरात 6व्या क्रमांकाचा संन्याशी पडला, संन्याशाची बाई झाली, त्याला 7 पोरं आणि 1 पोरगी झाली. त्या संन्याशाचं नाव नारद. त्या तीर्थाचा महाराज ऋतुमान नावाचं सरोवर. या सरोवराचा सिद्धांत इतका मोठा आहे, एका भक्ताचं रक्त पिण्यासाठी गेला तरी त्याचा उद्धार झाला. त्याचं नाव नकर आहे. बिंदुमान नावाचं सरोवर. या सरोवराची तपश्चर्या साधना इतकी मोठी आहे, या साधनेनं देहुती सारख्या पवित्र स्त्रीला महाराज सांख्यशास्त्राचा अभ्यास करणारे कपिल महाराज जन्माला आले. 4 ब्रह्मविद्यापैकी 1. भागवत आहे का लक्षात येईल. त्यांना कपिल म्हणतात. कपिल. ह्या तीर्थाची ताकद आहे. जाग्यात दोष असतो ना. माणिकराव घर पाहिलं तुमचं, बोरचं पाणी वरी टाकीत गेलं, टाकीतून एकाच पाईपनं खाली आलं आणि त्या पाईपला तुकडे पाडे महादेव मामा. स्वयंपाकघरात जरी 1 तुटी आली तर ते पाणी पिऊ सुद्धा शकतो, स्वयंपाकाला पण घेऊ शकतो. आंघोळीच्या ठिकाणी गेले तर फक्त गुळणा करू शकतो, आंघोळ करू शकतो आणि हातपाय धुवू शकतो. आणि तेच पाण्याची तुटी अजून एका 4x4 रूम मध्ये गेल्या कृष्णा, त्याला टॉयलेट म्हणावं, त्याला संडास घर म्हणावं, तिथल्या पाण्याने गुळणा करतो का वाकडी आपण? नाही. पाण्याचा दोष आहे का जाग्याचा दोष आहे? पाणी तर एकाच बोरचं आहे महाराज, एकाच पाईप न आलंय. पण त्या 4x4च्या जागेमुळे त्या तुट्टीला घाणपणा आला. तसं ठिकाणात दोष असतो. एक महाराज ज्याची पत्नी खांबाला हात देऊन 14 वर्ष 28 दिवस 29 दिवस उभी आहे, असे लक्ष्मण महाराज स्वप्नात पाप येऊ नये म्हणून आईला विचारलं, आई स्वप्न कधी पडते? म्हणले झोपल्यावर. आणि झोप कधी येते? म्हणले जेवल्यावर. लक्ष्मणजीने विचार केला, परत येईपर्यंत पाणीच प्यायचं नाही तर झोपीचा काय प्रश्न आहे? आणि इतका पवित्र लक्ष्मण महाराज. हे लक्ष्मणजी एका जाग्यात गेल्यावर कपाळावर हात हाणला. काय मूर्ख आहे म्हणे मी, बायको घरी ठेवली आणि बसलो भावाचे आणि भावजाईचे कपडे धुत. प्रभू रामचंद्राला तर कपडेच नव्हते, वलकल्ले होते. बसलो म्हणला यांना फळं आणून देत, मी तर उपाशीत मरायला लागलो.
बाहेर आल्याच्या नंतर एका साधूला विचारलं, इतक्याच जागेत गेल्या माझ्या अंतकरणात रामाविषयी पाप काय येतं? तर त्या साधूनं सांगितलं, सुंद आणि उपसुंद नावाचे 2 राक्षस सख्खे भाऊ होते आणि या सख्ख्या भावानं भांडण करून एकमेकाला मारलं, म्हणून या जाग्यात असा दोष आहे. सक्का भाऊ जरी आला तर भावाच्या विरोधात जातो, ठिकाणात दोष आहे. काम्यक नावाच्या वनामध्ये अर्जुन गेले आणि अर्जुनाला सुभद्रा आठवली. किती पागल झाले, किती पागल लक्षात. सुभद्रा आठवल्याच्या नंतर विरह निर्माण झाला. विश्वाच्या मालकानं साडी नेसली. विश्वाच्या मालकानं बऱ्याच वेळेस साडी नेसली पण बाई नाही झाला. महाराज 27 दिवस चोखोबाची बहीण झाला सारंग, चोखोबारायची बहीण झाला. मला असं वाटते कुंकू लावला असेल, पातळ नेसला असेल, दागदागिने घातले असतील, पण शरीरातले इंद्रिय बदलले असतील याविषयी मला पण शंका आहे. कारण बाईसारखा दिसत असेल, बाईसारखा दिसत असेल पण इंद्रिय कशाला बदलीन? याच्या पलीकडे सांगतो, भीष्माचार्यांना संपवण्यासाठी पंढरपुरातला मालक बाईचे कपडे घातले. त्याला शिखंडी म्हणतात, किलिंबी म्हणतात, नपुसक म्हणतात, हल्लीच्या भाषेत तृतीयपंथी म्हणतात. साडी नेसली पुरुषाने, हाय रूप झाला. इंद्रिय बदलले का? नाही. पण महाराज अर्जुनाची पत्नी होण्यासाठी इंद्रिय बदलावं लागतील. आणि काम्यक वनामध्ये अर्जुनाचा संग केला. अर्जुन कालांतराने घरी आले आणि प्रियेला विचारलं, हे उत्तरे आठवण केल्याबरोबरच आलीस, कधी आले? अमक्या तिथीला. तिने सांगितलं 3-3.5 महिने मी माहेरी होते. मी कुठं आले? वाद निर्माण झाला आणि अर्जुनाने तात्काळ कृष्ण परमात्म्याला बोलले, तुमची बहीण घेऊन जा. देवाने विचारलं, अर्जुना का? ऐका ना म्हणे, ही खोटं बोलती, याच्याकरता मला आवडत नाही. देवानं सांगितलं, सुभद्रे 2 गोष्टी 2 ठिकाणी शोभतात. बांधल्या खुंटाशी धेनुचे चरणे, दिल्या घरी राहणे लेकीचे ओ. ज्या दावणीला बांधलं त्या दावणीची वैरण खाणं गायचं काम आहे. आणि बापानं ज्या घरी दिलं त्या घरचा संसार करणं पवित्र कुळातल्या लेकीचं काम आहे. सुभद्रे खोटं बोलू नकोस. दादा जीव गेला तरी हरकत नाही, पण मी खोटं बोलत नाही. हे खोटं बोलतात. अर्जुन झालंय काय? काही नाही म्हणे. काम्यक नावाच्या वनात मी हिची आठवण केली आणि ही आली, ही नाही म्हणते. भगवंताच्या लक्षात आलं ही आपली नाटकं आहेत. अर्जुनाला बाजूला घेतलं आणि सांगितलं, अर्जुना सुभद्रेच्या रूपात मी आलतो, सुभद्रा नव्हती आली. काय बोलता म्हणे देवा? साडी नेसू शकतात. माझ्या कामाची तृप्तता केली तुम्ही. मी पुरुषार्थी अर्जुन आहे प्रभू, मी नराचा अवतार आहे. तुम्ही साडी नेसून येऊ शकता, इंद्रियाचा बदल कसा? अर्जुना तुमच्या कुटुंबाचं इतकं माझ्या डोक्यावर कर्ज आहे रे राजा. अरे तुमच्या कुटुंबातली एक बाई इतकं भजन करते रे, तिच्या डोक्यावरचे केस जरी खाली पडले तरी ते कृष्ण म्हणतात रे. अरे तुमच्या कुटुंबातला इतका सत्यवादी माणूस रे, ज्याच्या रथाचे चाक घासू नये म्हणून पृथ्वी त्याचा रथ आधार धरते. अरे तुमच्या कुटुंबातल्या एका व्यक्तीला अन्नपूर्णेची कृपा आहे रे. भीमाने केलेलं वरण जर वाळलेल्या झाडाला टाकलं तर सकाळच्याला पाला फुटत होता. काय पुरुषार्थ आहे अर्जुना तुमच्या कुटुंबातला? अर्जुना माझ्या उद्धव नावाच्या मित्रानं सांगितलं रे, ज्या दिवशी तुझं डोकं उद्धवानी मांडीवर घेतलं, वाऱ्यानं तुझ्या जटा उडाल्या, उद्धवाच्या कानापर्यंत गेल्या, त्याला तुझ्या जटा सुद्धा कृष्ण कृष्ण म्हणत होत्या. अर्जुना मी तुमच्या कुटुंबासाठी पागल आहे रे, मी वेडा रे, मला काही कळत नाही रे. इतकं तुमचं कर्ज माझ्या डोक्यावर आहे, हे फिटत नाही म्हणून तुझी पत्नी झालो. महाराज याच्या करता नाचतोय म्हणून दुसऱ्या कडव्यात म्हणून नाचे मागे मागे.
पुन्हा एक काय का पुरावा. श्रीमंत श्री देहूतल्या मालकांच्या तुकवऱ्यांच्या बाबांचं श्राद्ध होतं. आपण त्याला पितृतिथी म्हणतो, पित्र म्हणतो. कोणी महालय म्हणतंय, कोणी पक्षतिथी म्हणतंय. पुराणाची भाषा आहे. पक्ष होतं, पुण्यतिथी होती. 8 दिवसापासनं एक पवित्र सून आपल्या सासऱ्यांचं श्राद्ध आपल्या मालकाला नमूद करते. स्वामी, मालक, धनी, काय ग, पुढच्या 8 दिवसाला मामांजींचं श्राद्ध आहे. सून सांगते, सून. एक बोलू का माझ्या माईंनो, घरातल्या ज्येष्ठ लोकांचा जितका आदर करताल तितकी पोरं तुम्हाला म्हातारपण नीट सांभाळतील. तुम्ही जितकं घरातल्या वडील लोकांचा अनादर करताल का तितकी आपली पोरं आपल्याला चिमण्या टाकून फुकून देतील. मी जरी असेल तरी पण घरातल्या लोकांचा अनादर कधीच करायचा. एक सांगू का तुम्हाला, आपल्या घरात जो परमार्थ आहे का तो जगात कुठंच करता येत नाही. जी बाई नवऱ्याच्या पाया पडती का तिने भारतातल्या कोण्याच महाराजाच्या पाया पडायचं नाही. आणि जी नवऱ्याच्या पाया पडत नाही का ती कोण्या महाराजाच्या पाया पडली तर तिच्या पापानं महाराज धोत्रासकट जळण वाचणारच नाही. तो आता तेच जळाल्यावर धोतर जळायला किती पैसे लागत. मी वाचून सांगतोय. मी तुम्ही हसण्यामुळं किंवा एखाद्याला टोला बसण्यामुळं, कारण वारकरी संप्रदायातल्या वक्त्यानं मनचं सांगणं म्हणजे गाईचं मांस खाल्लं इतकं पाप लागते. आधारा वाचोनी काय सांगशी कहाणी. महादेवाला किती भिजिले, सर्दी झाली द्वारका, उजाड्यापासून भिजवायली, घागरीवर घागरी रिचवायली आणि ते बिना डब्याचं शिवला बोंबलत गेले आणि तिथं जाऊन दाताचं पाणी गिळायला लागले. आरत्यान दिल्याशिवाय पैसे नाहीत भजे खाला. आणि हिनं महादेव भेजीला पार लगे पाणी वड्या पस्तूर गेले. इतका महादेव भेजीला पांडुरंगाला इतक्या मंजुळा टाकल्या की त्याला वज झालंय आणि पप्याच्या बाबाला दुधाची चहाचा पत्ता नाही. असं नसतंय. आपल्या मालकावर एक सांगू का तुम्हाला, जर आधा कादा ज्या दिवशी जी बाई 3दा देमा नवऱ्याच्या पाया पडली का तिनं मंदिरातल्या देवाच्या पण पडायचं नाही. माईकवर बोलणं इतकं सोपं आहे. कॅमेरे चालू आहेत, वाट लागन गिरगावकराची. मला विचारणार नाही का महाराष्ट्रात कोणी? अरे रे विचारू शकत नाही कोणी. महाराज 3दा नवऱ्याचं दर्शन घेणाऱ्या बाईच्या देव पाया पडला. लोपामुद्रेचं चरित्र पहा रामायणात बघा. इकडेही सांगतो, काही काहीला महाराजाच्या थैल्या उचलायचा लय नादन. मायबापाला नीट बोलत नाही भाडवा. हा मी त्या बाबाला मानतो. तो बाबा बुटा सगट खाल्ला तरी तुला काय उद्धार होईल. तू मायबापाला मानतो का सुंबळ्या? विडाला 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 सोडून द्या. महाराज तुमचा उद्धार करू शकतो का? एक जणानं महाराजाच्या पाया पडायला रामेश्वर पोरग नेलं आणि ते पोरग पाया पडत नव्हतं, तिला रगील होतं. पण त्याच्या माईनं बळत मुंडकं दाबल्याबरोबर त्यानं महाराजाच्या पायाला वरखंड हाणला पण पाय नाही पडलं. इतकं पोरग रगील पाहते. काय पोरग रगील पाहता. ते महाराजाला गपचिक बसले ते 500 रुपये टेकल्यामुळं ते गपचिक बसलं. ते असाच चोंबळ्यान पैसे टाकणाऱ्या वर 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 कुठं वा 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 आणि रिकामा पाया पडणाऱ्याला असं कोणू लागला. वा वा तुला यम इतका हानीन भाडव्या. इंचभर जागा ठोसा नाही लाल करायची. ते असं 500मुळे वर काढू दिली त्यानं पाय. तिनं पुन्हा एकदा दाबला. माईकडे असे डोळे वाटरले. तो तरी त्या झानीन म्हणे. माईवर बुकी उगारली आणि महाराजाच्या 3दा पाय पडायला लावलं. ते पोरग बाजूला गेल्यावर महाराज म्हणले, बाई ते पाया पडत नाही तरी 3दा माया पाया पडायला कसं काय लावलं? महाराज हे 3 वर्ष झालं पहिलीतच आहे आणि मग तुमच्या पाया पडल्यावर दुसरीच जाईल. महाराज म्हणले 20 वर्ष झालं माझ्याच पोराला गोळ्या चालू आहेत. मग ज्या महाराजाला त्याच्याच पोराला गोळ्या चालू आहेत ते तुमची पोरं नीट करतोय. म्हणून एक लक्षात ठेवा, ऐका गिरगावकराचं. तुमच्या चपलाला हात लावून, तुमच्या बुटाला हात लावून प्रणाम करतो. हरामखोर महाराजाच्या पाया पडायचं नाही. पायाच पडायचं असेल तर वारकऱ्याच्या पडा. मस्तक माझा
चुका करणारे महाराज असतील, वारकरी चूक करू शकत नाही. महाराज संध्याकाळी जेवायला नसलं तरी मधुकरी मागून भगवंताचं भजन करील, त्याला वारकरी म्हणतात. आणि कोटीने पैसे जरी आले तरी तेच जीवन जगतो, त्याला वारकरी म्हणतात. अशांचे पाय धरायचे, हा नाटकी लोकांची नाही. चला, आपल्या मायबापा इतका देव जगात मोठा कुठलाच नाही, कुठलाच नाही, कुठलाच नाही. त्याच्या इतका मोठा देव होऊच शकत नाही. येतो माझ्या अभंगावर. आपल्या सासऱ्याच्या पितराची आठवण करून दिली, इथपर्यंत आलतो ना. म्हणून नाचे मागे मागे सांगते. महाराज, ज्या दिवशी उद्याला पित्र आहेत आपल्या वडिलांची पुण्यतिथी आहे, संध्याकाळी तुकोबारायचं भजन झालं. भजन झाल्याच्या नंतर घरी आले आणि जिजाबाईनं सांगितलं, मालक काय ग, एक चमच्याभर तांदूळ सापडले, फक्त चमच्याभर. तुमच्या पंचीपाळ्यात असतात का? एखाद्या वेळेस मोठ्या घरच्या बाईचं पंचीपाळं मोठं असेल तर त्याच्यात वाटीभर तांदूळ असतात, पण एक चमच्याभर तांदूळ सापडले. ते पळसाच्या द्रोणात टाकले, त्याला हळद आणि कुंकू लावलं आणि आपल्या मालकाच्या हातात दिलं. मालक, पितराला अक्षदा देऊन या. आणि तुकोबारायने विचार केला, पितरांना अक्षदा देऊ? घरात वाटीभर पीठ नाही, वाटीभर तांदूळ नाहीत, उद्या पितर जीव घालण्यासाठी काहीच नाही ना, अक्षदा कसं देऊ? गावात सोयऱ्याचं घर होतं. महाराज, पत्नी 8 दिवसापासून सांगते, आपण काय उत्तर द्यावं? म्हणून तुकोबारायने तो तसाच द्रोण घेतला आणि मंदिरात विटेवरच्या मालकाला द्रोण दाखवला. माय बापा, जगन्निवासा जगदानंद कंद जगतपते पंढरीश पांडुरंग परमात्मा, तुझं भजन करण्याची संधी ज्यानं दिली तो जन्मदाता बाप आहे, त्यानं संस्कार केले. त्या पित्याचं उद्याचं श्राद्ध हे देवा, याच्याकरता तुझ्या साक्षीनं गावातल्या पितरांना अक्षदा देतो, काही भावभावकीच्या लोकांना जेवायला आमंत्रण सांगतो, येतो देवा. आणि तुकोबारायने पितरांना गावात सोयऱ्याचं घर होतं, त्यांना अक्षदा दिल्या आणि भावकीच्या 150 लोकांना आमंत्रण दिलं. आधार कोणाचा घेतलाय? मंदिरातल्याचा. घरी आले. दुसऱ्या दिवशी सकाळी इंद्रायणीचं स्नान केलं, सकाळचं नित्याचं भजन आटपलं. म्हणून नाचे मागे मागे. कर्ज आहे महाराज, अर्जुनाचं, द्रौपदीचं, धर्माचं, भीमाचं, नकुलाचं, सहदेवाचं, हे विश्वाच्या मालकावर कर्ज होतं. याच्याकरता इतका नाचतोय. तुकोबारायचं कर्ज. सकाळचं नित्याचं भजन आटपलं, घरी आले. घराकडे निघाले, आले नाही. घराकडे येत असताना गावाच्या एका कोपऱ्यावर 5-7 माणसं हातात विळा घेऊन शेताकडे जात असताना दिसली. त्याच्यातला एक वारकरी होता, जरा जवळीकतेचा होता, बरं बोलणारा होता. तुकोबारायने सहज विचारलं, काय चाललं रामभाऊ? रामभाऊच्या तोंडातून वाक्य पडलं, तुकोबा, अमक्या अमक्या व्यक्तीचा गहू कापायला चाललोत. हातात विळे होते, गहू कापायला चाललोत. तुकोबारायने खांद्याला हात लावला, रामभाऊ, 1-2 वळी कापायला मला लावतील का कामाला? रामभाऊचे डोळे रडत नव्हते मामा, हृदय रडत होतं. कारण ज्या शेतात गहू कापायला रामभाऊ चालले होते ते शेत तुकोबारायच्या वडिलांनी आंदन दिलं तर पुढच्याला. एवढा मोठा पुरुषार्थ तुकोबारायचा. आणि आज त्या तुकोबारायच्या घरी त्या व्यक्तीचे पित्र करण्यासाठी शेरभर गहू नाहीत. लाचारी स्वीकारली नाही या लोकांनी, अद्याप नाही. रामभाऊनी सांगितलं, काय हरकत नाही तुकोबारायचा ना. स्वतःचा एक विळा होता शिल्लक, तो दिला. आणि महाराज, अख्खा महाराष्ट्र नाही, अख्खा भारत देश नाही, महासत्ता असलेला अमेरिका नावाचा देश, उगवत्या सूर्याचा देश जपान, याही देशात वारकरी संप्रदाय जर नेऊन पोचिला असेल तर तो तुकोबारायने पोचिला. हरिभजने ढवळिले जग, चुकविला लाग. महाराज, कसं जग ढवळिलं, किती किती संप्रदाय पोचिला. कृष्ण माहित असावं तुला राजा. पक्वात सामान्य नाही बरं. भगवान शिवजीने आरक्षित केलेलं वाद्य.
हा मृदंग नावाचं पखवाज नावाचं वाद्य पद्मश्री शंकर बापू आपेगावकर, पद्मश्री शंकर बापू आपेगावकर एकेकाळी अमेरिकेला आमंत्रित केले. एका देशात नाही, असे 5-7 देश, पण अमेरिकेचं सांगतोय. अमेरिकेला बापू गेले. बॅग आहे कृष्ण तुला पकवाद ठेवायला. बापू ज्या वेळेला अमेरिकेला गेले त्यावेळेला अर्ध्या धोत्रात पकवाद बांधलेला होता. विमानातनं बापू उतरले, त्या लोकांनी पकवाद मागितला, बापूंनी दिलं नाही. आता बापूला बोलणारी काही हिंदीत काही मराठीत अशी पत्रकार होती. कार्यक्रम आटपला, विमानतळावर आले. 5-10 मिनिटाला बापू विमानात बसणार आहेत. तेवढ्या अवकाशात एका पत्रकाराने प्रश्न केला, बापू एक विचारू, 5 दिवस आमच्या सानिध्यात होतात पण आमच्याकडे पकवाद दिला नाही तुम्ही, का नाही दिला? आम्हाला तुमची सेवा करायची होती. विमानतळाच्या खुर्चीवर बसल्याच्या नंतर शंकर बापू आपेगावकरांचे, पद्मश्री वैकुंठवासी शंकर बापू आपेगावकरांचे डोळे पाण्याने डबडबले आणि त्या पत्रकाराला सांगितलं, राजा अरे जीवनभर खांद्यावर पकवाद घेतला, याच्याकरता अमेरिकेसारख्या देशाने मला आमंत्रित केले. पकवादाची कृपा आहे महाराज. आणि बापू ज्या अर्थी अमेरिकेत गेले, कृपा कोणाची? ज्ञानोबा तुकोबारायची. द्रौपदीचा पुरुषार्थ ऐकल्या मला असं वाटतं एकाही बाईनं टेक करायची नाही. लांब कशाला? तुकोबारायच्या पत्नीचा पुरुषार्थ ऐकल्या एकाही बाईनं टेक करायची नाही. कमी टेक असते की यायची. जिच्या गळ्यात दागिने आहेत का तिला छा संक्रांतीच्या दिवशी वाण देतात, हळीत कुंकू. जिच्या गळ्यात दागिने नाही तिच्या कपाळावर का इचू दिसतो का? मला नाही वाटत हा सणाचा, हा सात्विकपणाचा, हा भावनिकतेचा पुरुषार्थ असेल. हा नालायकपणाचा कळस आहे.